नमस्कार. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आज आपण या महाराष्ट्राचा जो महासंग्राम झाला यावर विस्तृत विश्लेषण नितीन भाऊ गावंडे यांच्याकडून घेऊ. नितीन भाऊ गावंडे माहुली या खेळातून आल्यानंतर दर्यापुरात ते साईनगरमध्ये इथं वास्तव्यास आले आणि इथं वास्तव्यास येऊन गायवाडी या ग्रामपंचायतमध्ये लगातार 4 वेळ मताधिक्याने निवडून आले आणि 1 वर्ष सरपंच. म्हणजे आज जरी जनमानसात त्यांची प्रतिमा अशी आहे का ते साईनगरातल्या कुठल्याही वार्डात उभे राहिले तर ते पळत नाहीत, कारण त्यांनी तशी नाळ लोकांसोबत जुळून ठेवली आहे. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आज हे जे इलेक्शन झालं महाराष्ट्रातलं, जनमानसात अशी प्रतिमा होती, म्हणजे बीजेपीची महायुतीची डागाळलेली प्रतिमा होती. या डागाळलेल्या प्रतिमेत आज बीजेपी हे बहुमतात तर गेलेत, पण त्यांना ब्रॉड मॅन्डेट भेटलं. फक्त एक आनंदाची गोष्ट अशी आहे की दर्यापूर मध्ये तुम्ही ज्यांचं काम केलं असे गजानन भाऊ लवटे हे एकमेव शिवसेनेचे कॅन्डिडेट या अमरावती जिल्ह्यात निवडून आले. हे तुम्हाला अपेक्षा होती काय? याची अजिबातच अपेक्षा नव्हती, कारण जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधातली बाजू होती आणि 20 तारखेला मतदान झालं. 20 तारखेनंतर आणि जे एकदम 23ला निकाल आले ते वारं वायदन ठोकाच्या पाण्यासारखे सरळ येणं महाराष्ट्रातल्या जनतेचं डोकं फिरून टाकलं. काल रिझल्ट लागले तेव्हा मशान शांतता इकडे तिकडे पाहायला मिळत होती. चौकात हीच चर्चा करत होती की हे कसं काय झालं. प्रत्येक जण इव्हन 1-2 बीजेपीचे लोक भेटले तेही म्हणत काहीतरी गडबड आहे म्हणून. उद्धव साहेब ठाकरे यांचं सुद्धा म्हणणं आलं. उद्धव साहेबांचं बरोबरच आहे ना. त्यानं एवढी मेहनत घेतली, एवढा रिस्पॉन्स त्यांना महाराष्ट्रात मिळाला, कारण सर्व शेतकरी वर्ग, सुशिक्षित बेरोजगार वर्ग, नोकरदार वर्ग हा सर्व संपूर्ण महाविकास आघाडीच्या बाजूने होता. मग मतदान घ्यायचं गेलं कुठं, यायला केलं कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. आणि याच्यासाठी महाराष्ट्र हा एकदम म्हणजे अस्तित्वाची लढाई होता महायुतीसाठी, कारण महाराष्ट्र हा एवढं समृद्ध राज्य आहे की जो तो याला तोडायला पाहिजे ना आपल्याजवळ असला पाहिजे. कारण आर्थिक राजधानी मुंबई या महाराष्ट्रात आहे आणि सगळ्या गोष्टीचं माहेरघर म्हणजे महाराष्ट्र आहे. ते आपले युपीचे महाराजही तिकडे गोष्टी करतात, परंतु युपीचाही मजूर आपल्या महाराष्ट्रात पण भरायला येते. मध्य प्रदेशचे आपले शिवराज मामू तेही गोष्टी करतात, तर तिथचाही मजूर आपल्याच महाराष्ट्रात येते. आणि हे गुजरातची गोष्टी करणारे तिथचा सगळा व्यापारी वर्ग आपल्या महाराष्ट्रात येते. म्हणून प्रत्येकाला महाराष्ट्रात जवळ असावा असं वाटते आणि या माध्यमातून हे सगळं घडलं असेल असं मला वाटतं. नाही, पण जी सुनामी आली यामध्ये बीजेपीचे नेत्यांच्या तोंडून सुद्धा असं ऐकण्यात आलं की हे अपेक्षाच नव्हती आणि हे उलटापालट झालं. बरं, यामध्ये निवडणुकीच्या अगोदर शिंदे किंवा अजित पवार हे संपतीन अशी लोकांच्या प्रतिक्रिया देत होता, पण आज हे चित्र उलट असं झालं की आज शरद पवार ज्यांच्या 900 खासदारकीचे आहेत त्यांच्या फक्त आमदारकीसाठी 10 आल्या आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या 20 का 21 आल्या. यावर आपलं मत काय? म्हणजे हे संपले, कोण संपले आता याच्यातले? आपण असं म्हणू की या विषयावर चर्चा करायसाठी काहीच अर्थ नाही, कारण की हे सत्य नाहीच आहे. जे झालं ते असं झालंच नाही, काहीतरी याच्यात गडबड आहे. कारण की एवढं मोठं जरांगे पाटलाचं मॅटर या महाराष्ट्रात घडलं, संपूर्ण मराठा एकवटला. शरद पवार साहेबांना या एकदम वार्धक्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. उद्धव साहेबांनी केला, संपूर्ण जनता त्याच्यासोबत. पण हा निकाल जो लागला हा अगदी खोटा आहे असं माझं पक्क मत आहे. म्हणजे तुमचा शंका ही ईव्हीएम मशीनवर जाते? 100%. जे जे लोक किंग मेकरचे फोटो टाकून राहिले, प्रत्येकानं किंग मेकरचा फोटो म्हणून ईव्हीएम ची मशीन टाकावी. किंग मेकर, हमारा किंग मेकर ईव्हीएम मशीन. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही इथे तरी झारखंडमध्ये पाहा ना, तुम्ही झारखंडमध्ये निकाल हा बीजेपीच्या विरोधात गेला ना. चेष्टा आहे मग. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेटिंग केलं पाहिजे का? जे पाहिजे तिथं. आता लोकसभा 4 महिन्या पहिले झाली, मग तिथं कोणी सीटा आल्या तिकडे करून ठेवलं, आपलं सोडलं. आता महाराष्ट्र पाहिजे होतं दिले म्हणून लोकसभेच्या वेळेस आपल्याला सोडलं होतं, असं म्हटलं तर काय हरकत आहे? नाही, हे तुम्ही आता द्वेषात्मक भावना तुम्ही हे वापरत आहे, पण माझं असं म्हणणं आहे असं जर झालं असतं तर ह्या यंत्रणा झोपल्या असतील का?
यंत्रणा आता आपण पाहता भाऊ, शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला, इकडे बाळासाहेबांना पुऱ्या रक्ताचं पाणी करून पक्ष उभा केला, तो फोडला, तर यंत्रणेनं काही नाही केलं, तर हे काय मशीन आहे, काय चीज आहे? तुम्हाला असं म्हणायचं नाही का की जे अजित पवारच्या मागे गेले आणि उद्धव साहेबाला सोडून शिंदेच्या मागे गेले, हे लोक त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जनमानसात कनेक्ट आहेत म्हणून ते निवडून आले? मला तर नाही वाटत, कारण त्यांच्या म्हणजे सध्या तर त्यांना विरोध होता, कारण की ते लोक त्यांना धोका देऊन गेले होते, पक्षाच्या लोक जनतेला धोका देऊन गेले होते. परंतु हे जे नेते गेले, यांना सुरुवातीलाच माहित होतं की निकाल काय लागणार आहे, कारण प्रत्येक जणानं निकालाचे आकडे आपापल्या हिशोबानं परफेक्ट सांगितले होते. आणि 165 आकडा सांगितल्या 200च्या वर गेला, हे तर एक महाइतिहास आहे. आता बरं, हे करत असताना इथे लाडकी बहिणीचा कितपत त्यांना फायदा झाला असेल? नाही झाला असेल, 10-20% फायदा झाला असेल. ज्या म्हणजे अशिक्षित, संपूर्ण महिला या शिक्षित नाही आहे, काही अशिक्षित आहेत 15-20%. काही महिलांना माहित आहे की परिस्थिती काय आहे, त्याची लेकरीची परिस्थिती काय आहे, त्याच्या नवरीची परिस्थिती काय आहे. बरेचशा महिलांचे नवरे शेतकरी आहेत, सगळीले हे माहित आहे. पण 20% झाला असेल याच्यात म्हणायला काही हरकत नाही. तुम्हाला हा निकाल पाहून धक्का लागला काय? 100%. मलाच काय महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या संपूर्ण नागरिकाला धक्का लागला. कार्यकर्त्यासारखे लोक पडले म्हणून कुठं मोठे मोठे नेते झोपले असे थोडी झोपतात ते. तुमची इथं गजानन लवटे आले ना? इथं काहीतरी आमचं ते राखीवचं होतं हे, मग राखीवची गडबड सोडून दिली अशी. जवळचे महाराष्ट्र लेवलचे नेते त्याच्याच पार्टीचे उभे होते, 2-2 म्हणून सोडून दिलं अशी. कोणाचं करता शक्य असं होऊ शकते. हे होते नितीन भाऊ गावंडे. त्यांनी इलेक्शनवर विस्तृत माहिती दिली. ते अजूनही या धक्क्यातून सावरल्यासारखे